जयंत पाटील या संदर्भात काय म्हणाले तेही पाहूया। मुंबई केंद्रशासित करा ही मागणी पूर्णपणाने पोरकटपणाची आहे। मुंबई ही आपोआप मिळालेली नाही। अनेक जणांनी हौतात्म्य स्वीकारलं घेतलं आणि त्यानंतर मुंबई मिळालेली आहे। कर्नाटकच्या त्या आमदाराला जरा खडसावून सांगितलं पाहिजे, मुंबईमध्ये कानडी लोकांच्यावर कधी अन्याय होत नाही। मराठी भाषिकांचा आणि मराठी भाषेचा सतत अवमान करणं आणि मराठी भाषिकांच्यावर अत्याचार करण्याचं काम तिथले पोलीस बळाचा वापर करून करतात। या सगळ्यामुळं तो सगळा प्रदेश सध्या केंद्रशासित व्हावा आणि कालांतराने तो महाराष्ट्रात यावा अशी आमची मागणी आहे। परंतु ज्या प्रकारे हे काँग्रेसचा आमदार आहे, काँग्रेसची सत्ता या ठिकाणी आहे, तर आता आपलाच घटक पक्ष आहे, मित्र पक्ष आहे, तर आपल्याकडून काही वरिष्ठांना कळवलं जाईल अशा प्रकारची वक्तव्य येऊ नयेत म्हणून। प्रादेशिक प्रश्नात कोणी कोणाचा मित्र नसतो, कोणी कोणाचा सहकारी नसतो, कोणी कोणाचा सहयोगी सदस्य नसतो, कोणी कोणाचा मित्रपक्षही नसतो। त्यामुळे त्यांची भूमिका कर्नाटकपुरती असेल, पण आम्ही महाराष्ट्राची भूमिका सातत्यानं हीच ठेवलेली आहे। बेळगाव केंद्रशासित व्हावं ही आमची मागणी आहे, कारण भविष्यात तो महाराष्ट्रात यावं असं आम्हाला वाटतं। नक्कीच, धन्यवाद। व्हिडिओ मंगेश पदामकर सर, कृष्णात पाटील, झी मीडिया, नागपूर।